आज आपण खमंग कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। कधी आळूवडी घशात दाटते तर कधी आळूवडीचा रोल बरोबर होत नाही। मग कुरकुरीत कमी तेलकट आळूवडी कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। की मी आळूवडीची पानं घेतलेली आहेत, 10-15 पानं आहेत। ही स्वच्छ धुवून पुसून घेतली। त्याच्यानंतर त्याचे असे देठ आहेत ते काढून टाकायचे। त्याच्या अशी वरती रेषा निघतात तेही काढून टाकायच्या। स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। थोडेसे जाडे दांडे असतात ते असे सुरीने कापून टाकायचे। ही पानं अशी आता सुरीने कापून झालेली आहेत। आता हे मी थोडंसं त्याच्यावर लाटणं फिरून घेते। लाटणं फिरून घेतले की काय होतं, आपली आळूवडीचा जो रोल आहे तो अगदी घट्ट बांधला जातो। हे आता सर्व पानावर मी असं लाटणं फिरून घेते। हे आता मी एका बाजूला बेसन तयार करून घेते। तर एका भांड्यामध्ये बेसन घेतले 2 वाटी। त्याच्यामध्ये हे मी भाजणीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं। आता हे मीठ टाकलं चवीनुसार, मिरची पावडर टाकली, ही धना जिरा पावडर आहे, ही हळद घेतली, हा थोडासा हिंग टाकलाय, आलं मिरची लसणाची पेस्ट आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत। थोडासा गरम मसाला टाकला आणि हे सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करून घेतलं। आणि त्याच्यावर असं आपल्याला ही चिंच गुळाची चटणी टाकायची। माडात चिंच गुळाची चटणी तयार होती म्हणून मी टाकून घेतली, नाहीतर थोडंसं पाण्यामध्ये चिंच भिजवायची ते आणि वरती गूळ टाकून घ्यायचा। हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती तेलाचं मोहन टाकलेलं आहे। एक पळी तेल गरम करून कडकडीत घेतलं आणि ते टाकून घेतलं। हे चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि पाण्याने पीठ असं भिजून घ्यायचं। पाणी थोडं टाकायचं, नाही तर आपलं पीठ असं सैलसर होईल। हे पीठ आपल्याला एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही, अशा प्रकारे भिजून घ्यायचं आहे। एकदम घट्ट भिजवलं तर वडी दाटल्यासारखी होते घशात, आणि एकदम सैल भिजवलं तर आळूवडी आपली एकदम मऊ पडते। आता या पानाने मी पीठ असं लावून घेते। हे पानं ठेवताना एक पान उभं ठेवायचं, एक त्याच्या विरुद्ध ठेवायचं आणि पातळसा थर द्यायचा बेसनचा। तर जाड पीठ लावायचं नाही, असं पातळ लावून घ्यायचं। असे एकावर एक मी असे थर लावून घेते पानांचे। 5 पाने मी ठेवलेली आहेत। आता मी असे फोल्ड करून घेते। हे असं केलं की कसं त्या पानामध्ये जी हवा भरलेली असते ती एकदम निघून जाते आणि आळूवडी कुरकुरीत होते। असं घट्टसा रोल तयार करून घ्यायचा। आता आपला रोल तयार झालेला आहे घट्ट। त्याला वरती थोडंसं बेसन लावते आणि आजूबाजूला पण असं थोडंसं त्याला बेसन लावून घेते, म्हणजे आपली पानं सुटणार नाही आहेत। हे असं सर्व प्रकार मी सर्व असे रोल तयार करून घेते। हे तर रोल आपले तयार झालेले आहेत। आता हे मी वाफायला ठेवते। तर हे चाळणीमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं एक रोल ठेवून द्यायचा। आता एका बाजूला पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवते आणि त्याच्यावरती अशी चाळणी ठेवून घेते। हे आळूवडीचे रोल ठेवताना थोडेसे लांब ठेवायचे, एकदम चिटकून ठेवायचे नाहीत, आता ते एकमेकाला असे चिटकून राहतात। आता हे मी वरती असं झाकण ठेवलं आहे, त्याच्यावरती खलबत्ता ठेवलेला आहे, म्हणजे बाहेर वाफ जाणार नाही। हे 20 मिनटं चांगले आपल्या आळूवड्या चांगल्या आता वाफून घेतलेले आहेत। हे वरचं बेसन एकदम सुकलेलं आहे, पण 20 मिनटं झालेली आहेत। आणि हे नंतर एकदम असं थंड करून घ्यायच्या आणि मग त्याला असं काढून घ्यायच्या। हे चांगले अशा थंड झाल्या, 2-3 तास झाले, चांगल्या थंड झाल्या। आता ह्या मी अशा कट करून घेते। हे कट करताना एकदम जाड्या पण करायच्या नाहीत, एकदम पातळ पण करायच्या नाहीत। जाड्या केल्या तर मऊ राहतात आणि पातळ केल्या तर एकदम अशा करपतात। बघायला चांगली अशी जाळी पडलेली छानपैकी अशी
आणि असे लेअर किती छान तयार झालेले आहेत आपल्या आळूवडीचे. पण ह्या मी तळणार नाही आहे, माझ्या घरी जास्त तेल खात नाहीत म्हणून ह्या मी थोडं सेलो फ्राय करून घेते. म्हणून थोडंसं आपलं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये सफेद तीळ टाकलेत आणि ह्या आळूवडे आता मी थोडेसे असं उलट्या पालट्या करून घेते. हे तुम्ही तळून घेतल्यात तरी चालतील. एका बाजून झाल्या तर दुसऱ्या बाजून मी पलटी करून घेते. परत थोडंसं तेल टाकते आणि आलटी पलटी करून चांगले सेलो फ्राय करून घेतलेले आहे. ही आळूवडी एकदम अशी सेलो फ्राय केली तरी कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही एकदा आळूवडी अशी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.